चाकण MIDC मधील सुप्रसिद्ध गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्ज इंडिया कंपनीने आपल्या CSR उपक्रमाअंतर्गत तथा होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या सहकार्याने आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन महिला व बालकांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी नुकतेच आरोग्य विभाग पुणे, ग्रामीण पोलीस आयुक्तालय कार्यालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय या सरकारी विभागांसाठी 5 स्कोडा कायलॅक गाड्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी फीत कापून तसेच हिरवा झेंडा दाखवून या गाड्या संबंधित विभागाकडे रवाना करण्यात आल्या। या कार वाटप कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून गेस्टॅम्पच्या आशिया विभागाचे CEO अँटोनियो लोपेज उपस्थित होते। याशिवाय जिल्हा रुग्णालय औंधचे सिव्हिल सर्जन डॉक्टर नागनाथ S. M. पल्ले, सहाय्यक सिव्हिल सर्जन तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित लवेकर, गेस्टॅम्पचे कंट्री CEO आणि अध्यक्ष ग्लिन जोन्स, कंट्री CFO व प्रादेशिक वित्त संचालक अजय चौधरी, होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या CEO डॉक्टर कॅरोलिन ओडियर दी वॉल्टर, भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांच्यासह कंपनीचे इतर अधिकारी तसेच पोलीस व आरोग्य खात्यातील अधिकारी उपस्थित होते। गेस्टॅम्प आणि होप फॉर चिल्ड्रन फाउंडेशन या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या रुग्णालयात बालस्नेही कक्ष गेल्या काही महिन्यापासून सुरुवात केलेली आहे। आपण यामध्ये लहान मुलांवर विशेषतः फोकस करण्यात येत आहे आणि त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणं ह्याला प्राधान्य देण्यात येत आहे। यामध्ये विशेषतः पोक्सोमधल्या बाललैंगिक अत्याचाराला बळी पडलेली जी मुलं आहेत त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू नये यासाठी काळजी घेतली जाते। यामध्ये बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ यांच्या माध्यमातून आपण मुलांना एकाच छताखाली या सेवा उपलब्ध व्हाव्यात हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे एकत्रित मिळून काम करतोय। बऱ्याच गेल्या काही काळापासून बाललैंगिक अत्याचाराचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे आणि त्याचे मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात। त्यांना वेळेच आधार आपण नाही दिला, वेळेच मानसिक आधार समुपदेशन नाही केले तर भविष्यात त्यांना अनेक मानसिक व्याधी जडू शकतात आणि त्यांचं भविष्य अंधकारमय होऊ शकतं। तर याचाच एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण हे काम करतो आणि या संस्थेने आम्हाला जी वाहनं दिलेली आहेत यांचा मुलं आणि महिलांचं आरोग्य आणि त्यांना ज्या सेवा आपण देतो त्यांना त्या जास्त प्रभावीपणे आणि प्रॉम्प्टली देण्यात याव्यात संपूर्ण जिल्ह्याभरात। याचा आपण हे आपण सहाय्यभूत याकरिता हे ठरू शकतं। निश्चितच त्याचा चांगला प्रकारे एक इनिशिएटिव्ह या संस्थांनी आम्हाला दिलेला आहे आणि मदत केलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। आणि या कार्यक्रम इथे त्यांनी आयोजित केला समारंभपूर्वक, अत्यंत चांगल्या प्रकारचा हा इनिशिएटिव्ह आहे आणि भविष्यात हे अशा प्रकारचं याच्यातनं चांगल्या मुलांचं भवितव्य घडू शकेल याची मी ग्वाही देतो। धन्यवाद। नमस्कार, मी पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील, भरोसा सेल पुणे ग्रामीण इथं नेमणुकीला आहे। आज गेस्टॅम्प आणि होप फॉर द चिल्ड्रन या संस्थेच्या माध्यमातून ज्या पोलीस विभाग आणि वैद्यकीय प्रशासकीय विभागासाठी ज्या काही गाड्या प्रोव्हाइड करण्यात आल्या त्याबद्दल पोलीस विभागाकडून यांचे मनस्वी आभार। आणि ज्या 4 व्हीलर ज्या काही दिलेल्या आहेत त्या मुलांची सुरक्षा आणि महिलांसंदर्भात ज्या काही तक्रारी येतात त्या अनुषंगाने दिलेल्या आहेत। आम्ही अशी ग्वाही देतो की पोलीस विभागाकडून जी काही महिलांसाठी किंवा मुलांसाठी जी काही अत्यावश्यक मदत असेल ती सेवा पुरवण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू। थँक्यू। Today we launched our agenda, our CSR agenda with Hope for the Children Foundation and Gestamp. We have unveiled our 2025-26 agenda for community development. Today was the first event, and over the years, Gestamp has been a very great support for the community. We have designed many child-friendly initiatives for which one is with the Arn District Hospital, and we also working with the police department.
And for this, we have today, with their generous support, over the years they have given ambulance, they have given different vehicle, and today they have given 5 vehicles for the health department and the police department. And this is part of the Child Friendly initiative that we do. And we're very grateful, and we look forward to an amazing year of doing good. Thank you. Thank you. So today's event, I think we all know, GazeStamp, we are here in India since last more than 18 years. And the good part about CSR is it's always giving back to society. Whatever we are taking from society, it's always, give it back. And that's our commitment to the local authorities, to local people, as well as the state of Maharashtra and India. And the one thing that I would like to highlight,